इथले जे काही पालकमंत्री आहेत इथले आशिषजी शेलर त्यांना अचानक साक्षात्कार झाला की ही जागा जी आहे हा म्हाडाचा प्लॉट आहे आणि ही जागा जी आहे ही कन्व्हेन्शन सेंटरसाठी आणि एक्झिबिशन सेंटरसाठी 1983ला डीपी प्लॅनमध्ये ही अलॉटेड जागा आहे म्हणून आता ते मागेच चाललेत. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण आहोत मुंबईच्या नेव्हल डिसुजा ग्राउंडवरती. ह्या ग्राउंडचं सर्वात पहिले आपण पॅरामीटर्स पाहू. हे ग्राउंड केवढं मोठं आहे, ह्या ग्राउंडचं स्वरूप किती मोठं आहे आणि हे ग्राउंड दाखवण्याचं कारण आणि ह्या ग्राउंडवरती झालेला घोटाळा आणि ह्या ग्राउंडचं एकंदरीत करण्यात आलेलं रूपांतर येणाऱ्या काळामध्ये कन्व्हेन्शन सेंटरमध्ये असे थेट आरोप जे ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून हा संपूर्ण विषय जो येतो ज्यांनी उघडीच केला किंवा ज्यांनी माध्यमांसमोर मांडला ते अखिल चित्रे आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम नमस्कार अखिलजी. हे ग्राउंड लाटलं जातंय असे आरोप करण्यात आले. ह्या ग्राउंडच्या जागेवरती कन्व्हेन्शन सेंटर हे उभारलं जाणार असे तुम्ही आरोप केले. नेमकं प्रकरण काय सविस्तर ह्या ग्राउंड संदर्भात तुम्ही सांगा. सगळ्यात आधी तर आरोप कुठच्याही प्रकारचे केलेले नाहीये. जे काय ते कागदपत्र दाखवून सविस्कर विषय मांडलेला आहे प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून. इथले जे काही पालकमंत्री आहेत इथले आशिषजी शेलर त्यांना अचानक साक्षात्कार झाला की ही जागा जी आहे हा म्हाडाचा प्लॉट आहे आणि ही जागा जी आहे ही कन्व्हेन्शन सेंटरसाठी आणि एक्झिबिशन सेंटरसाठी 1983ला डीपी प्लॅनमध्ये ही अलॉटेड जागा आहे म्हणून आता ते मागेच चाललेत. आता आपण आहोत 2026 मध्ये. 2026 ते 1983 मध्ये अनेक डीपी प्लॅन झाले. सत्तेत हे पण होते तेव्हा झोपलेले का असो, पण आता त्यांनी 1983चा दाखला दिलाय म्हणून मी 1983च्या दाखल्याप्रमाणेच म्हणतो. त्या 1983च्या डीपी प्लॅनमध्ये आपण जर पाहिलं तर 2.58 हेक्टर एवढी मोठी जमीन ही कन्व्हेन्शन सेंटर आणि एक्झिबिशन सेंटरसाठी अलॉटेड डीपी प्लॅनमध्ये मागते. आता 258 हेक्टर्स म्हणजे किती माहितीये का आपल्याला? 6.38 एकर. ही जागा आपल्याला 6.38 एकर दिसते का? एकरमध्ये आहे का? ही 0.8 एकर आहे. मग उरलेली 6.30 एकर ही जागा नको आहे का तुम्हाला? 1983च्या डीपी प्लॅन प्रमाणे तुम्हाला पिन पॉइंट करून जिथे युवक 7 ते 8,000 तरुण तरुणी इथे फुटबॉल प्रॅक्टिस करतात. 600 क्लब ह्याच्याशी फुटबॉल क्लब असोसिएटेड आहे. ते त्यांच्या मॅचेस होतात, तिथे प्रॅक्टिस होतात. तुम्हाला तेच पाहिजे आणि तुम्ही पण अशीच जी ह्याच्या आधी असोसिएटेड होता या मुंबई फुटबॉल असोसिएशनशी, तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं का? काय झालंय तुम्हाला अचानक उठलेला पोटशूळ काय आहे मला काय कळायचा मार्ग नाहीये. पण त्याच्यासाठी तुम्ही मुंबईच्या तरुण तरुणींना, युवकांना, जेनझीला असं तुम्ही वेटीस धरू शकत नाही. पण हे सगळं संवाद साधून केलं जात आहे का या फुटबॉल असोसिएशन सोबत किंवा या जे फुटबॉल खेळणारे तुम्ही सांगितलं की हजारो प्लेयर्स या ठिकाणी खेळतात रोज प्रॅक्टिसला? कोणाशी संवाद साधलेला नाही आहे. या मैदानासाठी लीज जेव्हा संपली तेव्हा लीजसाठी जेव्हा ऍप्लिकेशन केलं तर त्याचंही उत्तर आलं नाही आणि थेट म्हाडानी म्हणे कन्व्हेन्शन सेंटर जे आहे म्हणून बीएमसीला पहिले एक समजून घ्या. बीएमसी नाही करत, म्हाडानी प्रपोजल पाठवलं की बीएमसीने ते डीपी चेंज करून घ्यावं, चेंज ऑफ रिझर्वेशन करून घ्यावं. आता म्हाडाला काय पडली हो? भारतीय जनता पक्षाचं 1979ला अधिवेशन झालं, 80ला 2 भारतीय जनता पक्षाचे मोठे नेत्यांनी इकडनं अधिवेशन केलं होतं भारतीय जनता पक्षाचं आणि म्हणून त्यांच्या नावाने कन्व्हेन्शन सेंटर घ्यायचंय असं तुम्हाला वाटतं? म्हाडाला पडली आहे. हे सत्तेत असणारे तुम्हीच गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आहात. तुमच्या मनात आलेल्या या भावना आहेत ते तुम्ही म्हाडाकडनं रेटून घेतल्या आणि महानगरपालिकेने रातोरात ते हाऊसमध्ये काय म्हणजे या प्रकरणामध्ये तुम्ही पत्रव्यवहार सादर केला त्यामध्ये कुठल्या तरी एका बाजूचा तर हे जर आपण इकडनं बाहेर गेला लेफ्टलाच काही मीटरवरच तर इथे एक दुसरं मैदान ते बघत आहे. आता दाखवताना येणार ते मागे स्टेडियम सारखं बनवलेलं आहे. याच्यापेक्षा मोठं आहे विंग स्पोर्ट्स अकॅडमी म्हणून. ते ओपन स्पेस रिक्रिएशन गार्डनसाठी ती जागा आहे. म्हाडानी RJMF रवींद्र जोशी मेडिकल फाउंडेशन या संस्थेला ती जागा फक्त मेंटेनन्स आणि देखरेख करण्यासाठी दिली, सेक्युरिटीसाठी. मुळात तर हास्यास्पद हे आहे की मेडिकल फाउंडेशनला सिक्युरिटी गार्डची जबाबदारी दिली जाते. कशाला? मेंटेनन्स करायची जबाबदारी दिली जाते. कशाला? मेडिकल फॅसिलिटी प्रोव्हाइड करणारा तो मेडिकल फॅसिलिटी करेल, तो हॉस्पिटलची चॅरिटी करेल, तो इकडे मैदानं का सांभाळेल. पण त्यांनी त्याच्यानंतर विंग स्पोर्ट्स अकॅडमी नावाच्या एका अकॅडमीला, स्पोर्ट्स सेंटरला ते दिलं आणि सगळ्या स्पोर्ट्सचं ते चार्ज आहे. 8,000, 10,000, 15,000 वॉक करायला आता 400 रुपये चार्ज आहे. आणि तिकडे बाहेर एक भलं मोठं बोर्ड दिसेल, एक नाही 3 ठिकाणी दिसेल, डेव्हलप्ड बाय फंड ऑफ MLA आशिष शेलार. तुम्ही का ते डेव्हलप करून देताय?
आणि त्या RJMF-च्या डायरेक्ट तुम्ही प्रश्न विचारायचीच गरज नाही, साठलोटच सांगतो. त्या RJMF-च्या तुम्ही वेबसाईटवर गेला तर त्यांचे ऑर्गनायझेशनल की मेंटॉर हे श्री आशिष शेलार जे आहेत. तर त्यांनी खरं तर या साठलोट काय आहे आणि या कमर्शियलायझेशनच्या मागे लपलेला चेहरा आशिष शेलारांचा आहे का, भारतीय जनता पक्षाचाच आहे का, ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. या संबंधित जेव्हा प्रश्न विचारण्यात आले आशिष शेलारांना तेव्हा ते असं म्हणतात की नया हे वह, म्हणजे असं काय नवीनच आहात तुम्ही काय असं. आहे, या देशात आहे ना राजकारणात जे कोण आहेत, पत्रकार पण आता मला वाटतं 2022 नंतर जे कोण आहेत आपण सगळे नवीनच आहोत. त्याचं कारण काय आहे, राजकारण अशा प्रकारे सगळ्या नव्या पद्धतीत होतंय ना, असं कोणी कधी इतिहासात पाहिलंच नव्हतं. पाहिलेलं का कशा प्रकारे कोण गुवाहाटी जातं, एका राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी 3 राज्य फिरून येण्याचा इतिहास हा एकच आहे. त्याच्यानंतर ज्या प्रकारे कोर्टचे निकाल आले, ज्या प्रकारे आपण इलेक्शन कमिशनचं पाहिलं, तर सगळं नवीनच आहे. ठीक आहे, आम्ही नवीन आहोत. आपने पुराना होके क्या उखाड लिया मैदान. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुन्हा तुम्ही जेन्झीस हे मैदानात उतरवणार आहात असं कळतं. काय आहे, तरुण पिढीच फुटबॉल खेळते ना, अमेचर्स पण खेळतात, कमर्शियल लोक पण खेळतात, पण मोठ्या प्रमाणात आपल्याला जर तरुण पिढी घडवायची आहे, पंतप्रधान आपले आदरणीय जे आहेत नरेंद्र मोदी साहेब, ते एका बाजूला बोलतात खेलो इंडिया. आता काय कोण खेळो इंडिया, तर मैदान तर पाहिजे. कुठे खेळो, रस्त्यावर. तुमच्याच पक्षाचे जे मंत्री आमदार संत्री विंत्री सगळे आहेत ते मैदान हडप करण्यात लागलेले आहेत. खेलो इंडिया कुठे, ते खेळतायत जेनझी, अल्फा जेनझी, तरुण सगळ्यांच्या जे काय फिलिंग्स आहेत ना त्याच्याबरोबर खेळायचं काम चालू आहे. ह्याला खेलो इंडिया म्हणतात तर मला माहिती. फक्त याच मैदानासाठी नाही तर मुंबईतले जितके काही मैदान जे काही लाटले जात आहेत त्यांच्यासाठी आजचं हे आंदोलन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचमुळे येणाऱ्या काळात नेमकं ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून काय स्टँड घेतला जातोय, त्याचबरोबर ह्या संपूर्ण लढ्याला कशा पद्धतीने पुढे नेलं जात आहे हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.